चला तर मग आज बनवूया गणपती बाप्पासाठी उकडीचे मोदक। किती सुंदर मोदक झालेत हे बघू शकता। बऱ्याच जणांना उकडीचे मोदक बनवायचं म्हटलं की टेन्शन येते, उकड कशी बनवायची किंवा पारी बनवता येत नाही, त्यामुळं बरेच जण उकडीचे मोदक बनवायचं टाळतात। पण या सोप्या पद्धतीने तुम्ही साच्यातले मोदक बनवू शकता। तर इथे मी पहिल्यांदा सारण बनवून घेत आहे गूळ खोबऱ्याचं आणि त्याच्यामध्ये खसखस ड्रायफ्रुट्स घातले आणि हे सारण गार करण्यासाठी ठेवून दिलं। सारण गार होतंय तोपर्यंत उकड बनवून घेणार आहे। तर त्याच्यासाठी कढईमध्ये पाणी घेतलं, त्याच्यामध्ये दूध, मीठ आणि तूप घातलं। पाणी उकळलं की त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ घातलं, मिक्स करून घेतलं। गॅस बंद करायचा आणि झाकण ठेवून 10-1 मिनिटं याची उकड काढून घ्यायची आणि 10 मिनिटानंतर एका ताटामध्ये ही उकड घेऊन कोमट पाण्याचा वापर करून हे पीठ मळून घ्यायचे। चांगलं 7 ते 8 मिनिट मळायचं, छान मऊ झालं पाहिजे। आता छान मऊ झाल्यानंतर सारणही गार झालंय, साच्याला तूप लावून पिठाचा गोळा घेऊन साच्यामध्ये भरून घ्यायचा। बोटाच्या साहाय्याने सगळीकडे पीठ छान साच्यामध्ये पसरवून घ्यायचं आणि पोकळ जागा करायची, त्याच्यामध्ये सारण भरायचं भरपूर आणि बंद करून घ्यायचा मोदक। आणि आता बघूया साचा ओपन करून, बघू शकता किती सुंदर मोदक झालेला आहे। तर अशाच पद्धतीने बाकीचे मोदक सुद्धा बनवून घेतले आणि मोदक आता उकडून घेणार आहे। त्याच्यासाठी कढईत पाणी ठेवून गाळणीला तूप लावलं, मोदक ठेवून 7 ते 8 मिनिटं छान वाफवून घेतले। डिटेल रेसिपीसाठी या व्हिडिओच्या खाली प्ले बटनवर क्लिक करून तुम्ही डिटेल रेसिपी बघू शकता। व्हिडिओ आवडला तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा।